तो फलंदाज आपण पाहू शकाल. मयूर ते षटकार मारलं त्यानं नाव काय? अरे षटकार मारेल त्यानं नाव काय? ते ना वर कामत ना रघुनाथ. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला फलंदाज आपण पाहतोय. तर नक्कीच रघुनाथला मी विनंती करेन, चांगला खेळ दाखवला, 2 षटकार आणि शेवटच्या शेणापर्यंत चांगला झेल सुद्धा टिपला गेला. त्या फलंदाजाला विनंती करेन मी, रघुनाथला आपला लगेचच या मॅन ऑफ द किताबाचा मानकरी ठरलाय. तर नक्कीच वर्णे टीमचा एक आपण पाहू शकाल, एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होता. त्या फलंदाजाला विनंती करा, गोलंदाजांना जाणं पहिला षटक हाताळला आणि सिंगल खर्ची केली. आणि आपण पाहिलं तर नक्कीच 2 गड्याला सुद्धा बाद केलाय. तर वर्णे टीमचा फलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज काय नाव त्याचा बोलला? दीपकला विनंती करेन मग, ज्यानं पहिला षटक सुरेख हाताला होता, पहिल्या चेंडूवरती झेल उडालाय तर मात्र जमिनीला दान झाला. या वेळेस नक्कीच उचलणार फेकणार, एक 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साहाय्यानं मात्र खातं ओपन झाले. ती टीम आपण पाहू शकाल, ती पलदरी टीमचा. तर इथं मात्र नक्कीच हा सुरेख गोलंदाजी या बेलेस मात्र नक्कीच गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. एक चांगला गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आलेला 2 धाबा, त्यानंतर डॉट चेंडू आले जगदीश. या बेलेस आपण पाहिलं तर जगदीशच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट आले ना, 3 धावा झाल्या. तर नक्कीच अजून एक चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज आपण पाहू शकाल. नाही मगाशी डॉट आलाय, त्याच्यावरती एक घेतली सोडून धाव. 3 धावा झाल्या. 3 धावा धावपलीकडे आपण जरूर पाहतोय, पण इथं मात्र गोलंदाज जगदीशनं मात्र चांगली गोलंदाजी केली. डॉट चेंडू आला, त्यानंतर चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. अजून एक चांगला चेंडू अपील धरून उचल्या, पण इथं मात्र नक्कीच अपील ठेठावले. या वेळेस अजून एक डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच 3 धावा धावपलीकावरती जरूर थांबल्यात. तर सामना मात्र जिंकला होता दीपकचा, मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर रघुनाथ सुद्धा इथं तैनात या. तर मनोज झोरे साहेबांना मी विनंती करेन का आपल्या मॅन ऑफ द किताबाचा मानकरी देऊया, दोन्ही फलंदाजाला द्या. चांगला खेळ दाखवला, ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटकावता. 2 धावा आल्या जरूर, या 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचला येतो 5 या अंकावरती. तर नक्कीच दीपक कायंकर साहेबांच्या हस्ती मात्र देण्यात येईल. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला खेळ दाखवला, चांगली गोलंदाजी या पहिल्या सामन्यामध्ये आपण मध्ये नक्कीच एक सिंगल खर्ची केली, 2 सफलता मिळवली. इथं चांगल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेलाय. तर मात्र आणखीन एक फलंदाज होईल बाद. पलदरी टीमला बॅक टू डगआउट पहिली विकेट मिळवली जाते. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धाबा संगती खर्च केल्यात आपण पाहिलं तर 5 धाबा खर्च केल्यात. समीर हा फलंदाज मात्र बाद होते. 5 धाबा स्कोर गाठवरती. 2 षटकाचा हा सामना, 12 चेंडूचा हा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जवळपास जशा पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या ना, 25 धावा मात्र करावे लागतील तरच हा सामना मात्र नक्कीच विजयाच्या वाट चाललेला मात्र जाणार आहे. पण इथं मात्र नक्कीच जर पहिल्या षटकामध्ये जरा 5 धावा आल्या तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. विवेक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते.
विवेक विवेक त्याचा पोरगा ना तो मारुतीचा पोरगा आहे तो. तर नक्कीच आपण पाहतोय व्यक्तिक दुसरा षटक रोशन पवार स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर आपते नक्कीच आज चांगली गोलंदाजी इथं मात्र नक्कीच धोक्याची घंटा होऊ शकते पण एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आहे आणि एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो 6 या अंकावरती. रोशन तर ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका गॅप सिलेक्शन झालाय चेंडू जाईल टुंबा सीमा रेषा पलीकडे चौकार येते आणि या चौकाराच्या साईनं आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस नक्कीच आज चांगली फलंदाजी आता नक्कीच आज विवेकनं मात्र दाखवून दिलं इरादे स्पष्ट केलं चौकार आल्या आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गार्डवरती 11 धावा धावफलकावरती आहेत पण इथं मात्र हा मोठा फटका फसला हवेमध्ये रोशन पवार 3 शतरक्षण धावतात यावेळेस मात्र नक्कीच 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाव्याच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 धावावरती जाऊन संघ पोहोचलाय तो संघ आपण पाहतोय तर पलदारी टीम 6 तुला 5 येतात 5 येतात 5 येतात 12 बरोबर ते कमी 13 केलं ना त्याने नक्कीच आज 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर नक्कीच हा खराब चेंडू आतापर्यंत नक्कीच 13 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत हा खराब लाईन पकडले गोलंदाज रोशन पवारच्या मध्यमधून एक चांगली गोलंदाजी होती 3 चेंडूमध्ये आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती मात्र पाहिलं तर चौकार ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका विवेकच्या बॅटमधून पाहायला मिळाला त्यानंतर आपण पाहिला चांगला झेल होता त्यामध्ये आलेल्या 2 धावा पण इथं मात्र हलक्या हाताने हा चेंडूला मात्र फिरकावलाय चेंडू मात्र जाईल निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात तर नक्कीच आज अजून एक चेंडू डोट रोशन पवार एक चांगला गोलंदाज आहे आपण पाहिला तर तर इथं मात्र नक्कीच हा शेवटचा चेंडू 3 चेंडू डॉट आल्यात इथं मात्र 3 चेंडूचा मार खाला त्यानंतर आपण पाहिलं 3 चेंडू डॉट आलेत आणि येणार 12 चेंडू असतील आणि 14 धाव्यांची गरज कंपल्सरी चेसिंगसाठी आपण पाहिलं तर 14 धावा करावी लागतील 13 धावां मात्र ठोकून काढल्यात आपण पाहिलं तर नक्कीच पलदारी टीमनं
तर नेक्स्ट मॅच साठी आपण पाहू शकाल वर्णे संघाचा कर्णधार आणि हा पलसदारी संघाचा कर्णधार यायचा आहे. पलसदारी संघाचा कर्णधार उपस्थित आहे आपण पाहतोय. तर नक्कीच वर्णे टीम आपण पाहतो या वेळेस नक्कीच वर्णे आणि हा वजीनाथ दोन्ही संघाचे कर्णधार या यापैकी करण्यासाठी. जवळ जवळ लागणार ते वरणे ना पहिला तरी एकाला एक लागून आहे. तर नक्कीच रोशन स्ट्राईक वरती फलंदाज या बेलेस मात्र बॅटची काढा पहिली विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांना केलेली चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी राहिली पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर गडी मात्र बाद होतोय. तो रोशन पवार सारखा फलंदाज हे मनोज घे उडून ऐका बघ 1 रुपया आता यांचे आणि त्यांच्यात नाही खाई अजून जिंकले ना. तर नक्कीच नाण्यापैकी जिंकले बर्ने टीमनं आपण पाहू शकाल. 2 षटकाचा सामना आपण पाहिला तर रोशन मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय जगदीश आणि आपण पाहतोय नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय अरुण हा फलंदाज. तर इथं मात्र काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी आणखीन एक चेंडू डॉट येईल. आपले यो चालू बॉलर कोणा समीर पहिल्या बॉलला आउट विकेट पहिल्या बॉलला विकेट दुसरा बॉल डॉट. नक्कीच इथं मात्र फटका फसलाय हवेमध्ये सुरेख फटका इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक उचलणार फेकणार एक सिंगल आली आणि या सिंगल मध्ये डबल मध्ये कन्व्हर्ट झाली आणि 2 धाब्याच्या साईनं मात्र आता खाता मात्र ओपन झालाय. ती टीम आपण पाहू शकाल शालोक टीमचा. नक्कीच लो स्कोरिंगची मॅच नक्कीच आपण पाहतोय 14 धाब्यांची गरज असताना मात्र चांगला खेळ दाखवताना आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज आपण पाहिलं अरुणच्या माध्यमातून चांगला खेळ पाहतोय. 2 धाबा तर जरूरच कंप्लीट झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अद्यापच संपला. 9 चेंडूचा खेळ अद्यापच गरज आहे असणं नक्की आपण पाहतोय. तर नक्कीच ती 12 धाब्यांची ऑफसाईडच्या दिशेनं अजून एक चांगला फटका निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या साईनं आपण पाहिला तर नक्कीच दडपण वाढले गेलेत. 8 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर इथं मात्र हा फटका फसलाय हवेमध्ये. या चेंडूमध्ये क्षेत्रक्षण नाही या बेलेस मात्र 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण होतील. तिसऱ्या धाब्यांसाठी काय प्रयत्न नाही आपण पाहिलं तर 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो 4 या अंकावरती. शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल करता विचार केला गेला 7 चेंडू आणि आता गरज असणारे आपण पाहतोय ती 10 धाब्यांची. तर इथं मात्र नक्कीच कार्पेटच्या साईन ऑफ साईडच्या दिशेनं असू एक फटका एक सिंगल पूर्ण झाले. डबल मध्ये कन्व्हर्ट होईल का पण इथं मात्र सिंगल वरती रोखला गेलाय. शेवटच्या क्षणावरती आलेली ही सिंगल आपण पाहिली तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या 5 धाबा येणारे 6 गरज असणार आहे. नक्कीच थोडासा फास्ट केला पण आपण दक्षतेत घ्या वेलीचा भान घ्या. आपण पाहिलं तर नक्कीच वेल भरपूर कमी अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. नक्कीच 2-2 षटकाचे सामने का होईना पण आपण पाहतोय ते शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगणार आहे कारण 9 धावींची अजूनही गरज आहे. 6 चेंडूमध्ये 9 धाबा होऊ शकतो. परत इथं मात्र चांगली गोलंदाजी राहिली
तर आपण पाहू शकाल नक्कीच आज दोन्ही संघ अजून कोणीही जिंकला नाही जोपर्यंत शेवटचा चेंडूपर्यंत ही मॅच जात नाही ना, शेवटचा चेंडू मात्र संपुष्टात न होत नाही तोपर्यंत ही मॅच कोणाच्या वाट्याला जाणार आहे. तर मात्र नक्कीच थोडीशी मेहनत घ्यावी लागेल सालोक टीमला. पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असताना मात्र नक्कीच आपण पाहतोय तर प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगल सिंगल डबल डबल जरी आली तरी पण हा सामना मात्र नक्कीच सालोक टीमच्या बाजूने मात्र वाटचाल येईल. पण इथं नक्कीच चांगली गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच जज इथं काय घडला गेलाय, काय घडला गेला इथं मात्र नक्कीच जज तर नक्कीच आपण पाहतोय अजूनही 6 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. आउट आहे रे, आउट आहे. हात फिरायच्या अगोदरच गेलता तो पुढे. तर नक्कीच आपण पाहतोय पहिला गोलंदाजानं मात्र 5 धावा खर्ची केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 9 धावींची गरज आहे. पण इथं मात्र नक्कीच गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू वाईट फेकलाय गोलंदाजानं. वाईट. ए राकेश आहे ना नाव? तर इथं मात्र नक्कीच बॅटची कडा या बिलेस मात्र स्ट्राईक रॉकेट होईल. नक्कीच हा फलंदाज होईल बाद अरुणला मात्र परताबायला लागतं. अरुणच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा त्याच्या नावावरती जरूर येऊन टपल्यात. पण इथं मात्र पहिला चेंडूवरती आपण पाहिला तर नक्कीच वाईट फेकला. त्यानंतर आपण पाहिला तर एक धाव घेता घेता मात्र फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज आपल्या कानापर्यंत आवाज पोहोचवा. नाव फलंदाजाचा नावा कळवा. विठ्ठल हा फलंदाज आपण पाहतोय. तर इथं मात्र फाटका हव्यामध्ये जरूर सजवलाय. 3-3 क्षेत्रक्षेत्र धावतात. तर मात्र नक्कीच हा झेल मात्र जमिनीला दान झाला. 2 धाबा होतील का पूर्ण आणि या 2 धाब्याच्या साईनं आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या 8 या धाबावरती. आता मात्र नक्कीच 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असणार आहे. मॅच अजूनही दोन्ही साईडनं मात्र पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच आपण पाहिलं तर 6 धाब्यांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 6 धाबा करावे लागतील. थोडा खाली बसणं दिसत नाही. इथं बॅटची कडा नक्कीच कधी कधी जागा बनवले. पण इथं मात्र नक्कीच आणखीन एक फलंदाज बाद होईल. तो सलामी वीर आपण पाहिला तर जगदीशला मात्र परतावायला लागतोय. धाबा अजूनही करावे लागतील. जरा एक मोठा फटका जर आला तर नक्कीच जसं सामना एका चेंडूवरती मात्र फिनिश होईल. पण इथं मात्र चांगला गोलंदाज आहे आपण पाहतोय. राकेशच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. मोठा फटका मारण्यापासून थोडा लांब केलाय. पहिला चेंडू वाईट फेकला त्यानंतर लगेच विकेट मिळवली. दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती आलेली ही विकेट. तर मात्र 3 चेंडू आणि आता गरज असणार आहे 6 धाब्यांची. राकेश बॅट्समॅन ए नवीन बॅट्समॅन कोण हा? हॅलो हा हा तर 2 धाबा आल्या. 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच आता समीकरण बदललं आहे. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. 11 धावा 12 धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. आता परत आपण पाहिलं तर 11 धाबा 10 धावा आहेत ना? 13
10 धावा धावपल करते. आता समीकरण बदललंय. हा डॉट चेंडू आलाय. आणखीन एक डॉट चेंडू. आता एका चेंडूवरती आपण पाहू शकाल नक्कीच 4 धाब्यांची गरज असणार आहे. 14 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपण पाहणार आहेत. एक चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. तर नक्कीच कार्पेटच्या साईडनं हा चेंडू ना मात्र नक्कीच थोडीशी विवेकने चुकी केली असती ना तर नक्कीच हा चेंडू गेला असता सीमेरेषा पलीकडं. पण इथं मात्र नक्कीच 2 धावा तर कंप्लीट झाल्या. पण इथं मात्र नक्कीच संघ मात्र पराभूत झालाय. तो संघ